गिरीश गायकवाड हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाड हे देखील आहेत। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप केलेले आहेत की 50%हून जास्त मतदान वाढलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीचे आरोप आहे किती गंभीर आहेत? नाही, मला वाटतं की राहुल गांधी आणि काँग्रेसची वैफल्यग्रस्तता यातून दिसून येते। सातत्याने पराभव झाल्यानंतर सरकार येत नाही, आलेलं सरकार टिकवता येत नाही, जनतेच्या मध्ये जाता येत नाही, जनतेचे प्रश्न मांडता येत नाही, संघटना मजबूत करता येत नाही आणि सबसेल फेल्युअर झाले म्हणून ज्यांनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडलं, ज्याला मागच्या टर्ममध्ये विरोधी पक्षनेतेपद घेऊ शकले नाही, त्या राहुल गांधींनी अशा प्रकारे एका संघटनात चालणाऱ्या भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षावरती, ज्याचं संघटनच मजबूत आहे, या जगामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचे सभासद असतील कुठल्या पक्षाचे ते भारतीय जनता पार्टीचे भारतामध्ये आहेत। त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीमध्ये मतदार नोंदणी करणं, BLO नोंदणी करणं, BLO 1-2 असेल करणं, कार्यकर्ते उभे करणं, मतदानांना बाहेर काढणं, मतदार बाहेर आला पाहिजे याची काळजी घेणं आणि भारताची लोकशाही स्वतंत्रता टिकवून ठेवण्याचं काम जी भारतीय जनता पार्टी करते, त्याच्यातून हा जो निष्पन्न आलं ते आलेलं आहे। आणि त्याच्यावरती आरोप करून लोकशाहीवर आरोप करायचा, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करायचं, जे राहुल गांधींच्या आजीने 1975 साली आणीबाणी लावून लोकशाही घोटण्याचं काम केलं। आता या देशातल्या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या न्यायव्यवस्थेवरती, इलेक्शन कमिशनवरती आरोप करून या देशाच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष करतात। नाही, पण निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर पण त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की निवडणूक आयोग या सगळ्यांबाबत गप्प काय? निवडणूक आयोगाने त्याचं त्यांना उत्तर दिलेलंच आहे। मला वाटतं की आता निवडणुका नोव्हेंबर महिन्यात झाल्या, 30 नोव्हेंबरला सरकार बनलं, त्यापासून आतापर्यंत 7 महिने आज होत आले। 7 महिन्यानंतर राहुल गांधींना हे आठवतं का? त्यामुळे देशामध्ये कुठेही निवडणुकीचे वारे सुरू झाले की खोट्या दबावाचा वापर करायचा, मग जसं लोकसभेच्या वेळेला लोकशाही जाणार, संविधान जाणार, अशा पद्धतीमध्ये आंबेडकरवादी विचारांना भडकवण्याचं काम केलं, तशा पद्धतीत सर्वसामान्य नागरिक जनतेला भडकवण्याचं काम राहुल गांधी करत आहेत। वैफल्यग्रस्तता एवढ्या टोकाला गेली आहे की ती त्यांच्या लक्षात आली आहे की आता ना काँग्रेस पक्ष टिकत आहे किंवा इतर कुठली महाविकास आघाडी टिकत आहे। त्यामुळे सातत्याने आरोप करत राहणं, चर्चेत राहणं आणि आपली वैफल्यग्रस्तता वेगळ्या ठिकाणी नेणं हा याच्या मागचा हेतू असू शकतो। याचबरोबर राज्यातील जे काँग्रेसचं नेतृत्व आहे, मग नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा आणि कोणी असतील, या लोकांकडे देखील स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी राहुल गांधींना काही ना काहीतरी खोटी माहिती देत राहणं हे त्यांच्या राजकीय जीवनाचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आणि त्याची कुठलीही शहानिशा न करता एखादा केंद्रीय नेता किंवा विरोधी पक्षनेता भारत सरकारचा अशा पद्धतीमधले जर ट्विट करत असेल तर मला वाटतं ते हास्यास्पद आहे, हे मनोरुग्णाचं लक्षण आहे। त्यामुळे या सगळ्या मंडळीला मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे आणि त्याची चौकशी केली पाहिजे, त्यांची चिकित्सा केली पाहिजे असं मला वाटतं। 20 ते 50% मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये मतदार वाढले असा आरोप आहे त्यांचा। असं कधी 20 आणि 50% मतदान वाढतं का? याची शहानिशा करा। मतदारसंघात मतदान किती झालं आणि माननीय देवेंद्रजींचा कार्यकाळ सातत्याने 1999 पासून एवढा भरलेला राहिला आहे की सातत्याने जनतेची सेवा, जनतेचं काम, मुख्यमंत्री असताना विदर्भाचा केलेला विकास, नागपूरचा केलेला विकास, राज्याचा केलेला विकास आणि एक स्पष्ट प्रतिमा, भ्रष्टाचार विरोधी लढणारा नेता, ज्याच्या प्रतिमेबद्दल लोक संशय घेऊ शकत नाही असा नेता, त्याच्यावरती आरोप करणं हे एवढं सोपं नाही आहे। त्यामुळे मला वाटतं की वैफल्यग्रस्ततेतून देवेंद्रजींवरती आरोप केला की आम्हाला प्रसिद्धी मिळेल, या प्रसिद्धीच्या भावनेतून केलेले हे आरोप आहेत। पण देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतायत राहुल गांधी असं म्हणावं, कारण ते म्हणतात की 5 महिन्यामध्ये 8% मतदार वाढले कसे, सवाल उपस्थित करतायत। एका ठिकाणी म्हणतात 50% मतदान वाढलं, एका ठिकाणी म्हणतात 8% मतदान वाढलं। मी तुम्हाला तेच सांगतो की भारतीय जनता पार्टी ही संघटनेची पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी ही संघटना कुशल पार्टी आहे। त्यामुळे निवडणुकीच्या आधीच्या काळात ज्या वेळेला मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू होती त्या भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता वॉर्ड लेवलला, बूथ लेवलला, प्रत्येक बूथमध्ये 50-100 मतदार वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्याला तसं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या माध्यमातून जर मतदार वाढला असेल तर तो निश्चितपणे वाढलेला मतदार जर चांगल्या केलेल्या कामाकडे, चांगल्या केलेल्या नेतृत्वाकडे जर झुकणार असेल तर त्याच्यामध्ये राहुल गांधींच्या पोटशूळ होण्याचं कारण आहे। मतदारांची एक नक्कीच गिरीश, त्यामुळे प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांनी केलेले आरोप आता फेटाळून लावलेले आहेत। याला देवेंद्र फडणवीस देखील कोणत्या शब्दात उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद गिरीश आणि प्रसाद लाड यांनी आपल्याशी संवाद साधल्याबद्दल।